मग त्यांना तुम्ही स्मार्ट मीटर घ्यायला का लावला? 40 मीटर आला तर दुसरा जुना मीटर नव्हता का तुमच्याकडे अवेलेबल? आपल्याकडून कळतं की तुझे मीटर्स अवेलेबल आहे, स्मार्ट मीटर्स लावायला लागेल. मग ही बंदी कशासाठी? ही जबरदस्ती कोणासाठी? कल्याणमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. नागरिकांवर स्मार्ट मीटरची सक्ती करून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जाणार असेल तर तो सहन केला जाणार नाही, असा इशारा मनसेने महावितरण प्रशासनाला दिला आहे. स्मार्ट मीटर विरोधातील वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर मनसेने कल्याणमध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा देत स्मार्ट मीटरमुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये आणि त्यांना कोणताही त्रास होऊ नये अशी मागणी केली आहे. स्मार्ट मीटर बसवण्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण असून यासंदर्भात महावितरणने जनजागृती करून शंका दूर कराव्यात असंही त्यांनी सांगितले. नागरिकांच्या हिताविरोधात कोणताही निर्णय घेतल्यास मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही यावेळी देण्यात आला. तसे 2 दिवसापूर्वी एमएससीबी कडून एक मेसेज फिरतोय की 48 तासामध्ये स्मार्ट मीटर लावून घ्या. तेव्हा लोकांमध्ये भीती निर्माण झाली तर प्रत्येक नागरिकांनी मनसेकडे धाव घेतली आणि मला असं वाटतंय की हे जे सत्ताधारी आहेत हे अडाणीचे घरोघरी वीज मीटर हे स्मार्ट मीटर पोहोचवणारे हे सेल्समॅन आहेत. आणि जर हे एमएससीबी वाले 48 तासाची जी सक्ती दिलेली आहे जर यांनी जोरजबरदस्ती केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना वायरीसारखं सोडल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करतोय की याच्या पुढं जर एमएससीबीनी जर आपल्या घरी येऊन दादागिरी केली, जबरदस्ती केली तर बाजूचा महाराष्ट्र सैनिक किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक शाखेमध्ये धाव घ्या. आम्ही ताबडतोब आमचा मनसैनिक तिथे जाऊन या अधिकाऱ्यांना आमच्या पद्धतीने जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.